पहिली माझी ओवी परतूनी पाहिले, दृष्टीने देखिले निज रूप. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई. संत कान्होपात्रा म्हणे, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवोपाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. संत जनाबाई म्हणतात, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. दुसरी माझी ओवी दुजे नाही मनी, लक्ष तुझे चरणी लागिले. संतांच्या मांदियाळी अतिशय दृढनिष्ठेने जिचं वर्णन ज्ञानदीप्ती कला, आदिमाया, मूलमाया असं मोठ्या भक्तियुक्त अंतःकरणानं केलं आहे, अशा योगिनी, तत्वचिंतक आणि संतपदी विराजमान कवी मुक्ताईची गाथा आपण ऐकूया. तिसरी माझी ओवी लाभे सायुच्यता, हात तुझा माथा सद्गुरुनाथा. देवगिरीच्या अधिपतींचा 12व्या शतकाच्या उत्तरार्धाचा जनमानसात मराठी भाषा आणि संस्कृती नांदणारा तो काळ होता. सरत्या पावसाळ्याचे ते दिवस होते. अश्विनाचा महिना. आभाळाचं आकाश झालेलं खरं, पण रेंगाळलेले 4 ढग दाटून आले होते. इकडे रुक्मिणीबाईंचा ऊर दाटून येत होता, त्यांना नवमास पूर्ण झालेले. एकीकडे थोरल्या मुलांच्या मुंज संस्कारांची आस लागलेली आणि जीवाची खरं तर तगमग होत होती, पण प्रसूती वेदनेतही एकीकडे सप्तशृंगीच्या दर्शनाचीही आस, तर एकीकडे महालक्ष्मीचा तांदळा त्यांना प्रसन्न भासू लागला होता. मध्येच वाटे शुभ्रवसना सरस्वतीला दहीभाताची उंडी भरवू का? विठ्ठलपंतांबरोबर भावंडांची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली. अंबरीचे मेघ दाटलेले, मंद वात जलत जाहले, आकाशी वीज चमकली आणि अखिल ब्रह्मांडास तिनं उजळलं. आणि इकडे विठ्ठल रखुमाईच्या पोटी तेजस्वी कन्या रत्न जन्मास आलं, नाव ठेवलं मुक्ताई. विश्वकल्याणाची प्रार्थना करणाऱ्या ज्ञानी, ईश्वरनिष्ठ, भक्तिमार्गी, मंगलमयी घरात मुक्ताईचा जन्म झाला. पैठणजवळील आपेगावचे हे कुटुंब. गोरक्षनाथांचे शिष्य त्र्यंबकपंत मुक्ताईचे पणजोबा, गहिनीनाथांचे शिष्य गोविंदपंत आजोबा आणि आजी नीराबाई आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय संपन्न. वडील विठ्ठलपंत आणि मुक्ताबाईंची आई रुक्मिणी अलंकापुरीची होती. अशा वेदशास्त्र संपन्न कुटुंबातील निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या भावंडांसमवेत मुक्ता ध्येय, ध्यास, ध्यान, चित्त निरंजन विठ्ठल असा पाठ गिरवू लागली. करुणा, दया, क्षमा, शांती जिथे आनंदे नांदतात असं कुटुंब पण समाजाच्या रोषाचं कारण ठरलं. कारण विठ्ठलपंतांचं गुरु आज्ञेनं पण संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमी परतणं. ह्या भूतलावर रामाच्या प्राक्तनात जसा वनवास होता, तसा ह्या देवांशी भावंडांचा कष्टप्रद प्रवास सुरू झाला. आईवडिलांनी प्रयागी जाऊन देहांत प्रायश्चित्त घेतले. लहानग्या वयात मुक्ता पोरकी पोर झाली, परंतु अलौकिक भावंडांनी श्रद्धा, संयम आणि भक्तिरसातलं आनंदाचं लेणं तिला दिलं. प्राप्त परिस्थितीवर मात करत तिच्यातलं असामान्यत्व खुलवलं. ज्ञानेश्वर म्हणत, अहो मुक्ताबाई तू ब्रह्मीचे अंजन, तुझेची प्रसादे सद्गुरु निधान. तुझ आणि निवृत्ती नाही भिन्नता, तोची तू आरती सारजा माता. देहीचे विदेही बोलणे काही, ज्ञानराज ओवाळी अहो मुक्ताबाई. अशा प्रोत्साहनाने
मुक्ताबाईंचं मनही बालवयातच भावंडांप्रमाणे नाथपंथाकडे वळलं असावं. निवृत्तीनाथांकडून तिला गहिनीनाथांचा मंत्रोपदेश प्राप्त झाला. पोरवयाचे हट्ट विसरून समजुतीचं विरक्तीचं जीवन दांडग्या भक्तीनं ही योगिनी जगू लागली होती. अर्थात भावंडांचे लढीवाळ सांभाळणेही होतेच. त्या म्हणतात, तात आणि माता गेलीसे येथुना, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ, म्हणे मुक्ताई. असा मुक्ताबाईंचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यांच्या ज्ञानास योगी, हटयोगी, ज्ञानी, साधक आणि संतरत्नांच्या मेळाव्यात झळाळी मिळाली. योगमार्गाच्या एक एक खुणा अनुभवत तिचं काव्य आणि अध्यात्म अधिकाधिक उंचीवर जाऊ लागलं. की वैश्विक पातळीवर विचार करणारा आपला भाऊ वैयक्तिक कटुतेमुळे जेव्हा ताटी बंद करतो, तेव्हा मुक्ताई ज्ञानेशास आर्जववजा पण उपदेश करू शकल्या. म्हणाल्या की माझ्या हट्टासाठी योग साधनेने तप्त होऊन मांडे भाजू देण्याचं तुमचं सामर्थ्य एकीकडे आणि विश्वाचे आर्त मनी प्रकाशावे इतके मृदू संवेदनशील, मग असं का? मुक्ताई विनवू लागल्या, म्हणू लागल्या, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व झाले रागे वन्ही, संत सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतकंच नाही तर वयाने लहानग्या मुक्ताई आपल्या ज्ञानाधिकाराने संत नामदेवासही विचारताना दिसतात. म्हणतात, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे नाही गेला अहंकार. अपमान हेवा वाढविशी, दिवसा दिवा हाती घेसी. अशी मुक्ताईची वाङ्मय परंपरा, स्वानुभूतीची, डोळस दृष्टी देणारी, नामसाधना, भक्ती साधना, योग साधनेतली. चौथी माझी ओवी, शून्य जेथे आहे, वस्तू घन दाट मागे पुढे. पाचवी माझी ओवी, पाचही अणु भारांचा, पंचविषयांचा मुक्ताई लिखित कल्याण पत्रिका, हरिपाठ, पद, संवाद, ओव्या, अभंग सार काही मधुर आणि मार्गदर्शक आहे. भावुकतेबरोबर तत्वदर्शन घडवणारं असं आहे. हळूवार स्त्रीमन पण कर्माप्रती कर्मठ आईचा साक्षात्कार होणार अशी मुक्ताई हटयोगी चांगदेवास ज्ञानामृतानं न्हाऊ घालते आणि ही माऊली त्यांची गुरुकृपेची आणि आत्मज्ञानाची कमतरता परखडपणे भरून काढते. चांगदेवांशी संवादात म्हणते, हेमी हेम प्रचित पाही, अनुभव आलिया सांगाते काही. सोहंकार मन न जोडी साचे, मी नाही तेथे तू कैसे. अहंतेसी सोहमसे गुज, मुक्ताई म्हणे चांग्या बुज. सहावी माझी ओवी, सादृश्य देखणे, वरकडे पाहणे फोल झाले. ज्ञानाला वय नसतं. मुक्ताईची साधना तिच्या वयापेक्षाही महत्वाची. संन्याशाची मुलं असं हिणवणं कपाळी लिहिलेलं खरं, पण त्यावर भावंडांबरोबर त्यांनी मात केली. मुक्ताई निर्भीडपणे आपेगाव, सिद्धबेट, पैठण, आळंदी, गोदातीरी, तापीतीरी देशाटन तीर्थाटन करीत राहिल्या. सामान्यांच्या दुःखावर हुंकर ममतेनं आणि परखडपणे ज्ञानांजन घालत राहिल्या. भागवत धर्माची पताका मृदुलकरांनी धरली, पण निष्ठेने उंचावत राहिल्या. मेघ श्यामल तरी वीज लख प्रकाश देणारी ती मुक्ताई. नाना विघ्न बाधा नाईको आम्ही, कदा निरंतर धंदा रामकृष्ण. मुक्तपणे मुक्ताई हरिनाम सेवित,
सर्व काळी. अशी निवृत्तीनाथांशी संवाद साधणारी, ज्ञानदेवांच्या हरिपाठात रंगलेली आणि अमृतानुभवात पैसाच्या खांबाभोवती वावरणारी मुक्ता स्वतः सिद्धपदापर्यंत पोहोचली. पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींकडे माऊलीच्या मायेनं मुक्ताईनं बघितलं असेल. 17-18 वर्षांची मुक्ता कधी भागवतावर विचारमंथन करत संतांच्या मांदियाळीत मान्यता पावती झाली, सार अचंबित करणारं. हेच आश्चर्य आपल्या कूट अभंगात मुक्ताईनं वर्णलं असेल का? सानुली मुक्ता निवृत्ती, ज्ञानदेव, चांगदेव, विसोबा खेचर यांच्याशी संवाद साधते काय आणि मार्गदर्शन करते काय? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. अशी मुक्ताई, तिची भक्तिमार्ग प्रदीप विचारधारा समाज मानसास उजळत होती. बंधू ज्ञाना समाधीस्थ झाले. सोपानदेवांनी आणि चांगदेवांनीही समाधी घेतली. मुक्ता योगिनी निवृत्ती नामदेवांसवे तीर्थाटन करत राहिल्या. तापीतीरी त्यांचा शिष्य परिवार उपदेश ऐकण्यास जमत असे. योग, ध्यान, जप करत भागवत धर्माची शिकवण त्या देत असत. आता ह्यातूनही मुक्ताई विरक्त होऊ लागल्या. नामा म्हणे, मुक्ताई उदास झाली असे फार, म्हणे आता हे शरीर रक्षू नये. वैशाख वद्य दशमी दिवशी तापीतीरी भगवंतांच्या नामाचा गजर सुरू होता. टाळ मृदंग वीणेवर अभंग निनादत होता. आकाशात मेघ दाटून आले. मंदवात जलत झाले. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, जाहली मुक्ताई स्वरूपाकार. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. मुक्ताई निरंजनी गुप्त झाली. सुमार्गासाठी मायेच्या कवचातलं निर्भीडपण अंगीकारूया. संत मुक्ताईला नमन करूया. ऐकूया ओव्या संत कवयित्री मुक्ताबाईंच्या. सातवी माझी ओवी साच वाटे मना, अंतरीच्या खुणा काय सांगो. आठवी माझी ओवी आठवनाही जरा, निर्गुण सोयरा पर्णियेला. नववी माझी ओवी नांदू मी लागले, परपुरुषार्थले जीवे भावे. दहावी माझी ओवी धाले मन, डोळा दिसेऊन रात्री माझी. म्हणे मुक्ताबाई निवृत्तीचे देणे, योगी याची खुणे योगी जाणे. म्हणे मुक्ताबाई निवृत्तीचे देणे, योगी याची खुणे योगी जाणे. योगी जाणे योगी